दावत जळालं किंवा सुंब जळालं तर पिळा जात नाही, त्या राखेमध्ये ही पिळा तसाच असतो. मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरेवरती विखे पाटलांनी टीका केली. त्यावरती उद्धव ठाकरेंचे मित्र संजय राऊतांना ती टीका सहन झाली नाही. त्यांनी दवाखान्यातून डायरेक्ट ट्विट केलेलं आहे. हे ट्विट काय, राऊत परत ऍक्टिव्ह कसे झाले, आता आपल्याला या सगळ्या विषयी या व्हिडिओतून माहिती घ्यायची आहे. थोडं रामकृष्ण हरी. बघा, 2-3 दिवसापासून जे काही मीडियामध्ये थैथयाट बातम्याचा लागला होता, संजय राऊत आजारी आहेत याचं भांडवल होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूती म्हणा किंवा एक प्रचंड अशी मीडियाची सगळी तोफ तिकडेच डागली होते. ते फोर्टिस हॉस्पिटल, राऊत कसे आहेत यावरती. आता शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरती विखे पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यावर त्यांनी माफीही मागितली. त्यांचा बोलायचा उद्देश वेगळा होता, पण लोकांना नेमकं चुका कशा काढता येतील हे पाहायचं असतं. ते भाषणामध्ये बोलताना बोलले होते की सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं आणि कर्जमाफी मागायची. हे यांचं वाक्याचा अर्थ असाच घेतला, असंच आहे. कर्ज काढायचं, भाव मिळत नाही, सरकार आणि निसर्ग साथ देत नाही, त्यामुळं ते कर्ज शेतकरी हा फेडू शकत नाही, त्यामुळं याची माफी कोण करणार. जसं मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कर्जाची माफी हे शासन आपल्या अंगावरती भोजन घेतेच. मग हे जे काही वाक्य होतं कृष्णा पाटलाचं, विखे पाटलाचं, त्यावरती उद्धव ठाकरे बोलणार नाहीत असं होईल का? अजिबात नाही. झालं असं, यामध्ये दोघांची जुंपली चांगलीच. उद्धव ठाकरे आणि हे विखे पाटील हे दोघांची जुंपली. त्यामध्ये यावरती प्रश्न ज्यांनी विचारले उद्धव ठाकरेंनी, ठाकरे काय बोलले होते की या विषयावरती विखे पाटलांना बोलायचा काही अधिकार नाही. ठीक आहे. मग त्या वाक्यावरती, त्या गोष्टीला बोलताना विखे पाटलांनी म्हणलं की त्यांनी एखादा बंद पडलेला कारखाना घेऊन चालवून दाखवावा, असं विखे पाटलांनी त्यांना म्हणलं होतं, उद्धव ठाकरेंना. आता नेमकं हे ठाकरे घराणं जे आहे, उद्धव ठाकरे जे आहे, यांच्याकडे किंवा यांच्या मार्फत लोकांसाठी कुठली एखादी मोठी संस्था उभारली असं नाही. एकच वास्तू उभारले मातोश्री नावाची, बाकी काहीच नाही. मग नेमकं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना नेमकं काय केलंय, शेतकऱ्यासाठी काय केलंय, त्यांनी कुठले उपक्रम राबवले, त्यावेळेशी कोरोना होता, किती लोक मेले, खिचड्या खाल्ल्या कोणी, PPE किट नेमकं चोरले कोणी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती आपण आरोप करत आहोत, पण ते आरोप करण्यासाठी आपण पात्र आहोत का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. अहो, त्यावेळेस शेतकऱ्यासाठी कुठलंही काम न करता फक्त ऑनलाईन मुख्यमंत्री राहून शेतकऱ्यासाठी खूप काम केलं, त्याचं कांगावा केला त्यावेळेस. मग आता उद्धव ठाकरे यांनी जे त्यावेळेस कामं केली त्यातलं एक महत्वाचं काम, कारण कोरोनामध्ये लॉकडाऊन असताना उद्धव ठाकरेंनी एक नवीन स्कीम आणली होती, शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम. म्हणजे शेतकऱ्यांनी घरात राहून काम करायचे. आता सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कामं कुठले करायचे घरात राहून. म्हणजे वर्क फ्रॉम होम हे प्रत्येक फील्डमध्ये करता येऊ शकतं, पण शेती एक असं फील्ड आहे, त्या ठिकाणी ग्राउंडवर जाऊन मातीमध्ये पाय खुपसूनच कामं करावं लागतं. जोपर्यंत मातीचा गंध अंगाला लागत नाही तोपर्यंत शेती पिकत नाही, हेही ठाकरे साहेबांना माहिती नव्हतं. त्यांना एक नवीन त्यांनी घोषणा केली की आपण यांच्याकरता वर्क फ्रॉम होम आणू. आता नेमकं त्यावेळेस त्यांना वर्क फ्रॉम होम आणायचं कसं होतं हा एक मोठा प्रश्न आहे. नेमकं त्यामध्ये कुठल्या कुठल्या स्कीम आणायच्या होत्या, म्हणजे वर्क फ्रॉम होम कसं करायचं, घरातून कोळप कसं हाणायचं, घरातून कशी नांगरणी करायची, घरातून कसं पेरायचं, असं होताच. लगेच जे काही ट्विट होतं विखे पाटलाचं, जे वक्तव्य त्यांनी केलं होतं उद्धव ठाकरे विषयी, त्यांनी एखादा बंद पडलेला कारखाना घेऊन चालवून दाखवावा, मंत्री विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना आव्हान केलं. या आव्हानावरतीच
मित्राची बाजू घेण्यासाठी संजय राऊत यांनी तडकाफडकी दवाखान्यातून हाताला सलाईनी असताना सगळ्या गोष्टी असताना 2 महिने क्वारंटाईन आहे, 2 महिने माझा कुठला कसला संबंध नाही, मी कुणाशी बोलणार नाही, काहीच नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून मी दूर आहोत असं भासवणारे राऊत ते शेवटी आता त्याच बिळातनं बाहेर आले आणि त्यांनी ट्विट केलं. ते ट्विट आहे, त्यांनी रिट्विट केलंय. त्या ट्विटला त्यांनी रिप्लाय केलेला आहे, तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत, गणेश कारखान्याचे काय केलेत, हे त्यांचं ट्विट आहे. मग मित्रांनो, नेमकं संजय राऊत आता आजारी आहेत, त्यांना डिस्चार्ज होणार आहे आज, त्यापूर्वी त्यांचं हे ट्विट आहे. उद्धव ठाकरे यांनी नेमकं यांना इथपर्यंत येऊन पोहोचवलंय आणि उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबीमध्ये हा पाठीमागे राऊत नक्कीच आहेत. आता विषय असा येतो की दवाखान्यामध्ये असताना संजय राऊतांनी ही काही ट्विट केलेलं आहे, ह्या ट्विटचा नेमका अर्थ समजायचा काय. जे आता राऊताचं दुखणं आहे, ते आजारी आहेत, याचं संपत्ती फक्त भेटावं, एक सिंपत्ती भेटावं म्हणून त्यांनी हे ड्रामा केलाय का, सर्वांचं अटेन्शन हे आपल्याकडे वळवून घ्यावं आणि हे जे काही बाजी पलटावी यांचा आरशा उद्देश आहे का. तर त्यांना आजार कोणता आहे याविषयी बाहेर कुठल्याच ऑफिशियली गोष्टी नाहीत. फक्त अनिल थत्ते यांनी सांगितलंय त्यांना पोटाचा कॅन्सर आहे, अनेक हिंदी माध्यमांना सांगितले त्यांना अटॅक आला होता, पण ऑफिशियली याविषयी कुठला आजार आहे काय आहे काहीच माहिती नाही. 2 महिने क्वारंटाईन आहेत, 9 वर्षामध्ये बाहेर मीडिया समोर येईन बोलणारे आता ट्विटवर ट्विट करत आहेत. एकेवेळेस फोटो काढून ट्विट केला थरथरणारा हात, आता हात थरथरतोय हे फोटोत मुळात दिसलं कसं. म्हणजे हे जे काही चाटुकार आहेत, हे चाटुकारांची जे काही चाललेली हे एक उचापती आहे, ते उचापती आणि विखे पाटलांच्या वरती संजय राऊतांनी आपल्या मित्राला आपण धावून जाऊ, त्यांना असं वाटलं ते परत धावून गेले आणि ते विसरून गेले होते की आता आपल्या 2 महिने काही बोलायचं नाही, आपल्याला 2 महिने यातून बाहेर राहायचंय. आपण असं 2 दिवसापूर्वी बोललो होतो, पण आता त्यांना राहवलं नाही. म्हणजे सुंब जळालं तरी तिचं पिळ जात नाही मित्रांनो. राऊतांना किती राऊतांनी प्रयत्न करू द्या, राऊत 2 महिने नाही, राऊत 1 महिना सुद्धा शांत तोंड ठेवून बसणार नाहीत. त्यांचं तर आजारपण नेमकं आजारपण होतं की एक स्टंट होता हा सुद्धा प्रश्न लोकांना पडत असेल. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि हे सगळं जे चाललंय हे एक साजिश आहे का, तुमचं मत नक्कीच नोंदवा. नमस्कार.